गोंदिया जिल्ह्यात 2026 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या व मद्यपी वाहन चालकावर जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई केली आहे। यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणारे आणि मद्यपान करणाऱ्या वाहन चालकावर जिल्हा वाहतूक पोलिसांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसात 232 वाहन चालकांवर कार्यवाही केली, तर 19 मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली। यामध्ये वाहतुकीचे नियम तोडणाऱ्याकडून 1,66,000चा दंड करण्यात आला आहे, तर यामध्ये 74,000 रोख नगदी दंड वसूल केला आहे। वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। गोंदिया जिल्हा पोलीस दल तसेच वाहतूक शाखा यांनी सन 2025 या वर्षास निरोप देत नवीन 2026 वर्षाचं स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदरणीय गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं। सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदीचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये प्रत्येक नाकाबंदीमध्ये वाहतूक पोलिसांचा सहभाग होता आणि त्याप्रमाणे नाकाबंदी दरम्यान सर्व वाहनांची तपासणी करून मद्यपी वाहन चालकांवर 19 वाहन चालकांवर आपण केसेस दाखल केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे एकूण 232 वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध आपण कारवाई करून 1,66,000चा दंड त्यांना केलेला आहे व त्याचप्रमाणे 74,400 रुपयाचा कॅश फाईन आपण त्यांच्याकडून वसूल केलेला आहे। आणि अशा प्रकारे जिल्ह्यामध्ये 2026 या वर्षाचं स्वागत शांततेत पार पडलेलं आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।